शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अपात्रता कारवाईवर ही सुनावणी होण्याची शक्यता। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट। 2 दिवसात माझी सविस्तर भूमिका मांडणार, रुपाली पाटलांची माहिती। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। 42 कोटी कोण भरणार, प्रश्न उपस्थित। शुल्क न भरल्यास कंपनीवर जप्तीच्या कारवाईची शक्यता। अमेडिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई। पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव, तर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या सूचना। अजित पवारांना यावेळी मोदीही वाचवू शकणार नाही। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा। मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची घेतली भेट, सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं, सर्व नियमाने करतो, मला चुकीचं खपत नाही, 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। नागपूर जिल्ह्यात अखेर महायुती एकत्र। महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीत निर्णय। मात्र अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवली शहर विकास आघाडीत निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्याच्या स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावर ठाकरेंची नाराजी, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। दिल्लीत स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती देणार। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। मॉड्यूलचा हँडलर परदेशातून ऑपरेट करत असल्याची माहिती। दिल्ली पोलिसांकडून परदेश कनेक्शनबाबत चौकशी सुरू। छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमांवर व्हायरल। महामार्ग जाणाऱ्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू।